नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। कधी कधी आपलं चमचमीत खाण्याचं मन होतं, तर अशा वेळेला आपल्याला वाटतं की काय बरं बनवावं एकदम कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणार। तर तो आज एक आपण नवीन पदार्थ घेऊन आलो आहोत, तो म्हणजे बुरका। चला तर मग सुरू करूया। गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्यावर एक कढई ठेवून घेऊ। आता या कढईमध्ये 2 मोठी वाटी तेल टाकून घ्यायचं आणि तेल आपलं गरम होऊ द्यायचं आहे। तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे आणि इथे 2 मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत। हे आपले रोजचे आपण जे पोहे बनवतो ते पोहे आहेत। आता हे पोहे यामध्ये टाकून आपल्याला पोहे तळून घ्यायचे आहेत। तर चांगले तळून घ्यायचे त्याला। तर हे बघा आपले पोहे फुगलेले आहेत। यावर आपण लक्षात घ्यायचं की आपले पोहे तळलेले आहेत। आता याला ताटामध्ये काढून घेऊया। आता हे तळलेले पोहे या कागदावर काढून घेऊया, म्हणजे आपलं तेल ह्या पेपरला चिकटून येईल आणि याला पसरवून थंड करून घेऊ। तळलेले पोहे टिश्यू पेपरवर पण काढून घेऊ शकता। तर या कढईतलं आपण उरलेलं तेल काढून घेतलेलं आहे आणि आता तेच तेल आपण 2 मोठे चमचे टाकून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला हा 2 चमचे ठेचलेला लसूण टाकून घ्यायचा। याला थोडंसं परतून घेऊ। आता आपल्याला तळलेला लसूण या पोह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला। आता हे 2 चमचे पांढरे तीळ आहेत ते या तेलामध्ये परतूया। त्याला जास्त करपू द्यायचं नाही। तर हे तेलात परतलेले तीळ काढून घ्यायचं आहे आता आणि या तळलेल्या पोह्यामध्ये टाकूया। आता हे पोह्याचं मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा हळद टाकायची आहे। 4 चमचे हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे, हे जरा मोठाच वाटून घ्यायचं आहे आपल्याला। ते या पोह्यामध्ये टाकून घ्या। शेवटी यात चवीनुसार मीठ टाकायचं। आता हे मिक्स करून घेऊया। याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हा खायला एकदम चविष्ट लागतो। बाजारात मिळतो त्याहीपेक्षा एकदम स्वादिष्ट, कुरकुरीत आणि एकदम ताजा आपण घरच्या घरी बनवू शकतो। आपण बघूया आपला चिवडा कसा झालाय। हे बघा एकदम कुरकुरीत असं झालेला आहे। आता आपला चिवडा तयार आहे, त्याला ताटामध्ये काढून घेऊ। तर आपला हा कुरकुरीत चमचमीत बुरका करून तयार आहे। तुम्ही हे करून बघा आणि कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।